धमकी मिळाली आहे। मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात अज्ञातावरती गुन्हा दाखल झालाय। वरळी पोलीस कंट्रोल रूम मध्ये फोन करून ही धमकी देण्यात आली आहे। ही काय पहिलीच वेळ नाही, अभिनेता सलमान खानला आतापर्यंत अनेक वेळा अशा धमकीचे मेल कॉल्स आलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। बॉम्बनं सलमानची कार देखील उडवून देण्याची धमकी आली आहे। मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातावरती गुन्हा दाखल झालाय। वरळी पोलीस कंट्रोल रूम मध्ये फोन करून ही धमकी देण्यात आली आहे। फोन वरळी पोलीस स्टेशन कंट्रोल रूम मध्ये आला होता आणि सलमान खानचं घर, त्याची कार बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, त्याचसोबत सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी आलेली आहे। त्यामुळे आता खळबळ माजली आहे पुन्हा एकदा। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। प्रशांत, ही काय पहिली वेळ नाही, सातत्यानं सलमान खानला धमक्या येतात, आज पुन्हा एकदा नव्यानं धमकी, काय त्याबाबत? श्वेता, आपल्याला माहिती आहे की सलमान खानला अनेक वेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत। त्याच्या घरावर गोळीबार केला जातोय। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या माध्यमातून अनेक वेगळ्या प्रकारच्या पोस्ट सुद्धा समोर येत आहेत। आता पुन्हा एक नवीन झालंय की वरळी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीनं फोन केला होता आणि सलमान खानची गाडी ही बॉम्बने उडवून देऊ अशा प्रकारची धमकी त्याने दिलेली आहे। आणि हे अर्थातच सलमान खान, आपल्याला माहिती आहे की सलमान खान बद्दलची प्रत्येक गोष्ट पोलीस विभाग हा अत्यंत गांभीर्याने घेतोय। आता या प्रकरणाचा जो आहे, आता जर का आपण अभ्यास केला तर गेल्या 2 महिन्यामध्ये जवळपास 29 असे कॉल आलेले आहेत मुंबई पोलीस कंट्रोल रूमला किंवा वेगळ्या पोलीस ठाण्याला धमक्यांचे। तर त्या माध्यमातून या पूर्ण कॉल ट्रेस केले जात आहेत। अर्थात हाही कॉल ट्रेस केला जाईल। जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार सायबर पोलीस सुद्धा कामाला लागलेले आहेत। धमकी देणारा व्यक्ती हा नेमका कोण आहे याचा पाठपुरावा शोधला गेला, याचा मागमूस शोधला जाणार आहे। आणि हा खरोखर याच्यातनं काही थ्रेट सलमान खानला आहे का कोणी खोडसाळपणा केलेला आहे याच्यात स्पष्टता जी आहे ती एक थोड्या वेळात स्पष्ट होईल। जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार कॉलर जो आहे तो कॉलर वरळी पोलिसांना आयडेंटिफाय झालेला आहे। बस त्याच्यापर्यंत पोहोचून योग्य ती माहिती, म्हणजे की नेमका खोडसाळपणा आहे का खरोखर यामागे अजून कोणता टेरर अटॅक किंवा या बिश्नोई गँग आहे किंवा अजून कोणतं कनेक्शन आहे, हे शोधणं जे आहे हे पोलिसांपुढे अवघड काम आहे। पण तीही गोष्ट थोड्या वेळात स्पष्ट होईल। श्वेता, बिलकुल, धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी।